महत्वाचं सांगतो ऐका पोरांनो, प्रचंड श्रीमंत व्हा, प्रचंड पैसा कमवा. गावातल्या 15 वर्षापासून तर 45 वर्षाच्या माणसापर्यंत ऐका, प्रचंड पैसा कमवा, प्रचंड श्रीमंत व्हा. पारमार्थिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये पाय ठेवा. परंतु पाय ठेवत असताना एकच गोष्ट पाळा, तुम्ही कशाच्याही नादी लागा, पण तुम्ही बाटलीच्या कधी नादी लागू नका. खरं सांगू, गुणगुण करू नका, गुणगुण करू नका. तुम्ही कशाच्याही नादी लागा, तुम्ही बाटलीच्या नादी लागू नका. कारण दारू पाजून चांगल्या चांगल्या माणसाचे संसार उद्ध्वस्त करणारी माणसं आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेली आहेत. अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे, जवळ आहे आपल्याला. तिथं नेवासा नावाचा तालुका आहे साहेब. त्या नेवासा तालुक्यामध्ये 5 वर्षापासून मी कीर्तन करतो. दरवर्षी माझ्या कीर्तनाला त्या गावातला एक श्रीमंत सावकार, जसे तात्या पाटील कीर्तनाला बसले तसा तो सावकार माझ्या पुढे येऊन बसायचा. एवढा श्रीमंत होता, एवढा श्रीमंत होता, 3 आकडे 7-12 होता साहेब त्याचा. 150 एकर जमीन होती त्याला. अहो 100 खानाचे 2 सागवानी वाडे होते त्याच्याकडं. 100 गाईची दावण होती पुढं, जनावर होते 100-150 त्याच्याकडं. हाताखाली नौकर होते, चाकर होते, सारं काही होतं. अगदी गोकुळासारखं वातावरण त्याच्या घरामध्ये होतं. दरवर्षी माझ्या कीर्तनाला पुढे येऊन बसायचा. तो त्याची पैशाची श्रीमंती सोडा, तो मनानं किती श्रीमंत होता माहितीये. गावातल्या एखाद्या गरीब लेकीचं लग्न असेल तर लेकीचा बाप जर त्याच्याकडे पैसे मागायला गेला ना, तो त्या लेकीच्या बापाला काय म्हणायचं माहितीये, ए तात्या, ए दादा, अरे जर तुझ्याकडे पैसे नसतील तर एक काम कर, तुझ्या लेकीचा मंडप माझ्या दारामध्ये टाक, तुझ्या लेकीचं कन्यादान मी करतो. अशा गावातल्या 32 गरीब लेकराचे लग्न लावून दिलते त्यानं. एवढा श्रीमंत होता. 4 वर्ष मला दिसला. 5व्या वर्षी कीर्तनाला गेलो, मला नाही दिसला तो सावकार. मी गावातल्या लोकांना विचारलं, सावकार नाही आले कीर्तनाला? गावातली लोक म्हणले, महाराज सावकार आता आपल्यात राहिले नाही. मी म्हणलं नेमकं काय झालं? अहो महाराज, गेल्या उन्हाळ्यामध्ये गावातल्या काही पोरानं सावकाराला गाडीत बसवलं, लग्नाला घेऊन चालले आणि धाब्यावर गाडी उभा केली. सावकाराला थम्सअप दिली, बाकीच्यांनी दारू घेतली, पण सावकाराच्या नजर चुकवून त्या थम्सअप मध्ये पोरांनी दारू टाकली, सावकाराला दारू पाजली. महाराज, मी म्हणलं मग? अहो सावकाराला दारूची लत लागली, चुकून दारू पिलेला सावकार दारूच्या आहारी गेला. बघता बघता सकाळी उठल्याबरोबर दारू प्यायला लागला. महाराज, अहो एवढा नाही तर सावकार या वर्षी दारूनच तोंड धुवायला लागला, उठल्याबरोबर दारू लागायला लागली. मी म्हणलं मग झालं काय? अहो महाराज, दारू पित होता, काही अडचण नव्हती, पण एक दिवशी सावकार एवढा दारूच्या आहारी गेला, दारूच्या नशेत मध्यधुंद अवस्थेमध्ये सावकार एक दिवशी जुगाराच्या डावावर बसला. मी म्हणलं मग? अहो जुगाराच्या डावावर बसल्यावर सावकाराच्या खिशातले सगळे पैसे संपून गेले. होते नव्हते तेवढे सगळे पैसे संपून गेले, बँकेतला अकाउंट रिकामं झालं. आणि मग त्याच्या सोबत जुगाराच्या डावावर बसणाऱ्या लोकांना सावकाराची लायकी काढली. काय म्हणले माहिती ते म्हणले, ए सावकारा, पैसे संपले काय? सावकार म्हणला, हो पैसे संपले माझे. मग तेच लोक म्हणले, अरे सावकारा, अरे लायकी नाही तुझी आमच्या डावावर बसायची, अरे ओठ, पैसे नाहीत खिशात आणि आला तोंड घेऊन चालता हो घरी. लायकी नसणाऱ्या माणसानं डावावर बसायचं नसतं. या सावकाराच्या हितं लागलं. आई, सावकाराच्या हितं लागलं. सावकार काय म्हणला माहितीये, ए पोरांनो, अरे आजपर्यंत माझ्या पैशावर जगलात ना रे तुम्ही, आजपर्यंत माझ्या तुकड्यावर जगलात ना रे तुम्ही. अरे माझे पैसे खर्च झाले तुमच्यावर दारू पाजण्यात, तुम्हाला पैसे संपले म्हणून माझी लायकी काढता काय? अरे विसरू नका, पठ्ठ्याचा 3 आकडे 7-12 150 एकर जमीन आहे. आणि आई, बघता बघता 1 एकरचं तुकडं लावलं त्याने डावावर. 1चं 10, 10चं 20, 20चं 40, 40चं 70, 70चं 100, 100चं 125, 125ची 150 एकर जमीन संपून गेली. 100 खानाचे 2 सागवानी वाडे होते, तेही संपून गेले. होत्याचं नव्हतं झालं, हाताखालचे नौकर चाकर सगळं संपून गेलं. अरे सगळा संसार उद्ध्वस्त झाला, संसारातलं सगळं संपलं. राहिलं फक्त 32 वर्षाची त्याची देखणी बायको, 3 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा. रस्त्यावर संसार आला. सावकाराला प्रचंड टेन्शन आलं. सावकार पुन्हा दारू प्यायला लागला. दारू पिता पिता एक दिवशी सावकाराचं शरीर सडलं, लिव्हर फुटलं, जाग्यावर मृत्यू झाला.
एवढा मोठा श्रीमंत सावकार, पण शेवटी त्याच्या खिशामध्ये एक आना शिल्लक नव्हता. त्याचा प्रेत यात्रा, प्रेत अग्नी, शेवटचा अग्नी डाग द्यायला पैसे नव्हते. गाव एवढं चांगलं, गावानं सगळ्या वर्गण जमा केली आणि वर्गण जमा केल्यावर सगळ्या गावानं त्यांची अंत्ययात्रा काढली. शेवटी अंत्ययात्रा पार पडली आणि वर्गणीमधून उरलेल्या पैशामधून सावकाराच्या बायकोला ग्रामपंचायतच्या समोर 10 बाय 10चं पत्र्याचं शेड मारून दिलं. शेड मध्ये बायको राहायला लागली. 10 बाय 10च्या शेड मध्ये एवढ्या मोठ्या श्रीमंत सावकाराची बायको 2 लेकराला घेऊन राहायला लागली. आपल्या तिकडं माणूस मेल्यावर आपण घरी भाकरी घेऊन जातो बघा, त्या तसं गावातली भावकी भाकरी घेऊन आली सावकाराच्या घरी. पहिल्या दिवशी आली, दुसऱ्या दिवशी आली, तिसऱ्या दिवशी आली, पण साहेब चौथ्या दिवशी कोणी आलं नाही हो. चौथ्या दिवशी 7 वर्षाचं लेकरू पुढं आलं ना. आईला म्हणलं, आई मला भूक लागली, काहीतरी खायला दे ना ग. फाटलेला पदर आईनं सावरला आणि फाटलेला पदर सावरत सावरत डोळे पुसत पुसत आई धावत टोपल्याकडे गेली. टोपलं उचकलं तिने, तर त्या टोपल्यामध्ये काल परवाचे शिळे तुकडे होते. घेतले तिने, बिजू घातले आणि 7 वर्षाच्या लेकराला खायला दिले. तोही दिवस निघून गेला. 5वा दिवस उजडला आणि 5व्या दिवशी 3 वर्षाची चिमुरडी पोरगी पुढे आली आणि काय म्हणली माहितीये, ए आई पोटात दुखतंय का माझ्या? आई म्हणली, ए बोळा, ए बाई, पोटात नसल का दुखत तुझ्या? 4 दिवसापासून तुझ्या पोटात भाकर नाही ना? आताडे भाकर मागत असतील तुझी, पोटात नसल दुखत, भूक लागली असेल तुला. हा आई भूक लागली मला, काहीतरी दे ना खायला. बघितलं टोपल्यात, तर टोपल्यात काही नव्हतं. अरे एवढी भयान परिस्थिती होती, एखादी चिमणी कोकून गेली, दाना नाही त्या चिमणीला खायला त्या घरात. कुठून पोरांना भाकरी द्यायच्या? पण आई ती आईच असते हो. आईनं काय केलं माहितीये, फाटलेला पदर सावरला, दोन्ही पोरांच्या तोंडावून हात फिरवला आणि पोरांना सांगितलं, पोरांनो काळजी करू नका, गावातून तुम्हाला काहीतरी घेऊन येते खायला. आणि फाटलेला पदर सावरत सावरत लोकांच्या नजरात चुकवत चुकवत लाज वाटत होती ना. लोकांच्या दारात भीक मागायला कसं जाऊ? सावकाराची बायको होती ती. पण गेली किराणा दुकानदाराच्या समोर आणि काय म्हणली माहितीये, ए दादा ओंजळभर दे काहीतरी खायला. दुकानदार दादा ओंजळभर द्या ओ, 2 चिमणे पोरं वाट बघतात घरी माझी. ओ दादा तुमच्या घरचे भांडे धुईन बघा, तुमच्या घरचं काम करेल, कपडे धुईल, ओ तुम्ही सांगाल ते काम करेल, पण माझ्या लेकराच्या पोटासाठी ओंजळभर द्या ओ. नाही आली त्या दुकानदाराला दया. दुकानदार काय म्हणला माहितीये, ए बाई कुठं थोबाड तोंड घेऊन आली? अगं अगोदरच तुझ्या नवऱ्यानं 50,000ची उधारी बुडून मेलाय तो, ती अजून दिली नाही तुझ्या नवऱ्यानं, तू दिली नाही आणि थोबाड तोंड घेऊन पुन्हा आली. चालती हो, तुला काही मिळणार नाही. सरसरण झालं काळजात. तिला वाटलं गावाच्या बाहेर एक विहीर आहे, जावं त्या विहिरीत जीव देऊन टाकावा की काय आपला. पण 2 चिमणे पोरं वाट बघत होते. आई ती आई असते हो. त्या चिमण्या पोरांसाठी फाटलेला पदर सावरत डोळे पुसत पुसत निघाली रिकाम्या हातानं घराकडं. 2 पोरं वाट बघत होते तिची. लांबूनच आई दिसली पोरांना. पोरगी पोराला म्हणती, हे दादा ते बघ काय आली बघ, आपली भूक लागली ना, आपल्याला बिस्किट आणलं असेल बघ आपल्या आईनं. ए चल ना दादा जाऊ आपल्या आईकडं, ए बिस्किट घेऊ चल ना. पोरानं सुद्धा आनंदानं पोरीच्या गळ्यात मिठी मारली. दोघं बहीण भावंड एकामेकाच्या गळ्यात पडून आईकडे बघून हसायला लागली. ए आई दे ना ग काहीतरी खायला. धावत धावत आईच्या कमरेला मिठी मारली. पण आईचे रिकामे हात बघितले, पोरानं तोंड एवढूशे केले. पोरं म्हणले, आई नाही मिळालं काही. आई म्हणली, ए पोरांनो काही नाही मिळालं रे, आता तुम्हाला घेऊन मेल्याशिवाय मला काही पर्याय उरत नाही. पोरांच्या डोळ्यात पाणी आलं. अहो पोरांच्या डोळ्यात पाणी आलं ना. आईने त्या मोठ्या पोराच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी गालावून हात फिरवला, तर पोरग प्रचंड तापलेलं होतं. एवढा ताप आला होता पोराला. आई देवाला भांडायला लागली. काय म्हणली माहितीये, अरे ए देवा, अरे एवढी का सत्व परीक्षा घेतोस? अर्ध्या आयुष्यामध्ये माझा नवरा मला घेऊन गेलास, माझ्यापासून हिरावून गेलास, आणि या लेकराला काय याच्या मागे लागलास? दवाखान्यात जायला खायला रुपया नाही, दवाखान्यात जायला पैसे नाहीत, कोणाच्या भरोशावर यांना दवाखान्यात घेऊन जाऊ? का आमच्या मागे लागलास? पण आईनं काय केलं माहितीये, पदर फाडला. आई ती आई असते हो. तुमच्या करंगाळी कापल्याला वेदना तुम्हाला सहन होत नाहीत, पण ज्यावेळेस शिजरची परिस्थिती असते त्यावेळेस ईदभर पोट कापून आपल्याला जन्म देते ती आपली आई असते. ऐका, त्या आईनं लेकराच्या डोळ्यावरून हात फिरवला, पदर फाडला आणि त्या पोराला 10 बाय 10च्या पत्र्याच्या शेड मध्ये आडवं झोपवलं. तो पदर पाण्यात बुडवला, फाटलेला पदर एवढं एवढंस आणि त्या पोराच्या डोक्यावर ठेवायला लागली.
का माहितीये? कारण ह्या गारनी तरी पोराची ताप कमी होईल. पण त्या 3 वर्षाची पोरगी आईच्या पाठीमागं पदराला धरून म्हणतच होती, आई भाकर दे ना ग, ए आई भूक लागली ग, ए आई दे ना काहीतरी खायला. पण त्या 3 वर्षाच्या लेकराला सुद्धा कळालं की पुढे आपला भाव आडवा झोपलाय, आपली आई काहीतरी करते. त्या भावाला 3 वर्षाचं लेकरू समोरून आलं. एका बाजूने आई, मधी भाऊ झोपला आणि 3 वर्षाची पोरगी पुढं. 3 वर्षाची पोरगी काय म्हणली माहितीये का? ए आई काय झालंय ग आपल्या दादाला? आई काय म्हणली माहितीये? ए पोरी दुखतंय का आपल्या दादाचं? पोरगी काय म्हणली माहितीये? ए आई आपला दादा मरणार तर नाही ना? आई काय म्हणली माहितीये? ए पोरी नको का असं बोलू, आपला दादा नाही ग मरणार. का ग असं बोलते? उद्या मोठा झाल्यावर हाच कमावणार आणि याच्याच भरोशावर आपल्याला जगायचंय ना ग, असं नको बोलू ग तायडे. पोरगी काय म्हणली माहितीये? नाही ग आई लय भूक लागली ग मला. पण का ग आई, यदा कदाचित आपला दादा मेला तर लोक आपल्याला भाकरी आणतील ना? या आई अगं 4 दिवसापूर्वी माझा बाप मेला तर लोकांनी भाकरी आणल्या ना ग मला. आता हा मेल्यावर मला भूक लागली, सांग ना ग, हा मेल्यावर पण भाकरी आणतील ना लोक आपल्याला? ए आई सांग ना कधी मरल ग हा? ए आई मरल का ग आज? भूक लागली ग आई, आई सांग ना मरल का ग हा? आई मला भूक लागली, लोक भाकरी आणतील ना दादा मेल्यावर? ए 3 वर्षाची पोरगी आहे, तिला भूक महत्वाची वाटली, मरण तिला समजलं नाही. दारू पिणाऱ्या तमाम माझ्या समाज बांधवांना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दारू पिता म्हणजे तुम्ही जहागिरी, तुम्ही दारू पिता म्हणजे तुम्ही फार पुरुषार्थ गाजवता असं नाही. तुम्ही दारू पिता म्हणजे तुमच्या आई बापाची इज्जत घेता. तुम्ही दारू पिता म्हणजे तुमच्या पोरांचं भविष्य उजळून टाकता. तुम्ही दारू पिता म्हणजे तुमचा सगळा संसार रस्त्यावर आणता. अरे एखाद्याची लेक हातात तळ हातातल्या फोडाप्रमाणे त्या बापानं सांभाळलेली असती, पण ती लेक तुमच्या दारात आणून बाप घालतो ना, त्यावेळेला बाप विचार नाही करत माझा जावाई दारू पित असेल का नसेल, माझा जावाई नेमका काय करत असेल. ए पोरींनो खरं सांगू, इथं बसलेल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, तुमचे जे लेकर आहेत ना, तुमच्या लेकरांना तरी चांगले संस्कार लावा. विनंती असेल माझी तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला खरं सांगू का? तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला वाटत असेल ना आपल्या पोरानं दारू नाही घेतली पाहिजे, आपल्या पोरानं चुकीच्या संगतीत नाही गेलं पाहिजे, नक्की तुमच्या पोराला कलेक्टर बनवा, इंजिनियर बनवा, डॉक्टर बनवा, जगातल्या 1 नंबरच्या पदावर नेऊन तुमच्या पोराला बसवा. पण कधी? 10वीच्या नंतर. 10वी पर्यंत तरी तुमच्या पोराला ज्ञानोबरायाचे संस्कार द्या. 10वी पर्यंत तरी तुमच्या पोराला तुकोबरायाचे संस्कार द्या. आणि 10वी पर्यंत ज्ञानोबराय तुकोबरायाचे संस्कार लहानपणी तुमच्या लेकरावर ज्ञानोबरायाचे आणि तुकोबरायाचे संस्कार जर तुम्ही दिले ना, तर मोठ्यापणी ते लेकरू आईला आई ना, बापाला बाप म्हणल.